26 नोव्हेंबर 2008ची ती रात्र. मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा सडा पडला होता. मृत्यूने मुंबईत पाऊल ठेवण्याआधी दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या गुप्तचर यंत्रणांचे दरवाजे अनेकदा ठोठावले होते. हल्ल्याच्या कित्येक महिन्याआधी रॉ आणि आयबीने तब्बल 26 वेळा अलर्ट दिले होते. त्यांना माहीत होतं की समुद्रातून काहीतरी भयंकर येणार आहे. डेव्हिड हेडली नावाचा एक परदेशी माणूस मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम फिरत होता. ताज हॉटेल, नरिमन हाऊसचे व्हिडिओ काढत होता आणि आपले अधिकारी गाढ झोपेत होते. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा 26 तारखेच्या संध्याकाळी कसाब आणि त्याचे 9 साथीदार कुलाब्याच्या बदवार पार्क जवळ रबरी बोटीतून उतरले. तिथल्या कोळ्यांनी त्यांना बघितलं. त्यांच्या जड बॅग बघून कोळ्यांनी विचारलं, तुम्ही कोण आहात? त्या दहशतवाद्यांनी शिवीगाळ केली आणि ते पुढे निघून गेले. त्या कोळ्यांनी लागलीच पोलिसांना फोन केला, पण पोलिसांनी उत्तर दिलं, दारू पिऊन बडबड करू नका, झोपून जा. ही तीच चूक होती जिची किंमत मुंबईने 166 निष्पाप लोकांच्या रक्ताने चुकवली. त्या रात्री सिस्टीन झोपली होती, पण मुंबईचे काही शिपाई जागे होते. सीएसटी स्टेशनवर शेकडो लोकांच्या चिंध्या उडवल्यानंतर कसाब आणि इस्माईल गिरगाव चौपाटीकडे निघाले. तिथे उभे होते तुकाराम ओंबळे, हातात फक्त एक साधी लाठी. जेव्हा कसाबने त्यांच्यावर AK-47 रोखली तेव्हा ओंबळे मागे हटले नाहीत. त्यांनी ती गरम झालेली बंदुकीची नळी दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवली. गोळ्या त्यांच्या छातीतून आरपार गेल्या, पण त्यांनी कसाबला जिवंत पकडलं. ज्या हाताने काही तासांपूर्वी हसत हसत लोकांचे जीव घेतले होते, तो कसाब जेव्हा आर्थर रोड जेलच्या अंडा सेल मध्ये टाकण्यात आला तेव्हा तो थरथर कापत होता. त्याला वाटलं होतं की तो मरेल आणि त्याला जन्नत मिळेल, पण वास्तवात तो आता भारतीय पोलिसांच्या तावडीत होता. आणि इथून सुरू झाली त्याची खरी सायकोलॉजिकल फरफट. कसाबला वाटलं होतं की पोलीस त्याला मारहाण करतील, त्याचे नख उपटतील, पण तपास अधिकारी राकेश मारिया यांनी एक वेगळीच चाल खेळली. त्यांनी कसाबला हातही लावला नाही. कसाबला पाकिस्तानात ट्रेनिंग देताना सांगितलं होतं की भारतात मुस्लिमांवर खूप अत्याचार होतात, त्यांना नमाज पडू दिला जात नाही. मारियांनी एक दिवस कसाबला गाडीत बसवलं आणि मुंबईच्या एका मशिदीजवळ नेऊन उभं केलं. कसाबने खिडकीतून पाहिलं. शेकडो मुस्लिम बांधव अत्यंत शांततेत आणि सन्मानाने नमाज अदा करत होते. तो भ्रम जो हाफिज सईदने त्याच्या डोक्यात भरला होता तो एका सेकंदात तुटला. पण सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. जेव्हा कसाबने विचारलं, माझे बाकीचे 9 साथीदार कुठे आहेत, त्यांना जन्नत मिळाली का, तेव्हा पोलिसांनी कसाबला जे हॉस्पिटलच्या मॉटरी नेलं. तिथे बर्फाच्या लाद्यांवर त्याच्या 9 साथीदारांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह पडले होते. ते पाहून कसाबच्या पायाखालची जमीन सरकली. तो तिथेच कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. त्याला समजलं होतं की पाकिस्तानने त्यांना फक्त वापरा आणि फेकून द्या अशा वस्तूसारखं वापरलं होतं. कसाब जेलमध्ये रोज रडायचा, मला फाशी द्या, पण मला इथून बाहेर काढा असं ओरडायचा. पाकिस्तानने तर टीव्हीवर जाहीर करून टाकलं होतं, अजमल कसाब आमचा नागरिक नाहीये. तो आता जगाच्या पाठीवर पूर्णपणे बेवारस झाला होता. 21 नोव्हेंबर 2012 ऑपरेशन एक्स. रात्रीच्या अंधारात कसाबला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आणण्यात आलं. पहाटेची वेळ होती. कसाबला फाशीच्या चौथ्याकडे नेलं जात होतं. त्याचे पाय लटपटत होते. त्याला विचारण्यात आलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्याने मान हलवली आणि फक्त एवढंच म्हणाला, अल्लाह मुझे माफ करे, ऐसी गलती दोबारा नहीं होगी. सकाळी 7:30 फाशीच्या पाटाखालचा लिव्हर ओढला गेला आणि मुंबईला वेठीस धरणारा तो राक्षस एका सेकंदात शांत झाला. पण खरी अंगावर काटा आणणारी गोष्ट पुढेच होती. त्याच्या मृतदेहावर दावा करायला पाकिस्तानचा एकही माणूस आला नाही. ज्या जन्नतची स्वप्न पाहून तो भारतात घुसला होता, त्या जन्नतऐवजी त्याला येरवडा जेलच्या एका अज्ञात कोपऱ्यात एका बेवारस खड्ड्यात गाडण्यात आलं. ना तिथे कोणती पाटी आहे, ना कोणतं नाव. एक असा शेवट जो रक्ताने सुरू झाला आणि एका अनामिक अंधारात कायमचा गाडला गेला.